नवरी मिळे हिटलरला या झी मराठी वाहिनीच्या मालिकेतला AJ अर्थातच अभिनेता राकेश बापट. राकेशनं मराठीसह हिंदीतही बरंच काम केलंय. मालिकेत AJ आणि लीला यांची जोडी सुपरहिट ठरतीये. तर खऱ्या आयुष्यातही राकेशची जोडी सुपरहिट ठरली होती. अभिनेत्री रिद्धी डोगरासोबत राकेशचं लग्न झालं होतं. मर्यादा लेकिन कब तक ही राकेश आणि रिद्धी या दोघांचीही पहिली मालिका होती जी सुपरहिट ठरली होती. तर याच मालिकेच्या सेटवर राकेश आणि रिद्धी डोगरा यांची पहिली भेट झाल्याचं अनेकांना माहिती आहे. मात्र असं नाही. यशराज फिल्मच्या शोच्या सेटवर दोघंही पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. ही भेट अगदीच छोटीशी होती, पण पहिल्याच भेटीत दोघंही एकमेकांशी अगदी कनेक्टेड झाले. तर पुढे 2010 मध्ये दोघांचीही पुन्हा एकदा भेट झाली आणि त्यांनी मर्यादा लेकिन कब तक या सुपरहिट मालिकेत काम केलं. याच मालिकेच्या सेटवर दोघांचीही चांगलीच गट्टी जमली. त्यावेळी दोघांनी इतकी मजा मस्ती केली की त्यांची मैत्री झाली आणि ही मैत्री पुढे आयुष्यभर टिकवण्याचा त्यांनी निर्णय घेतला, असं रिद्धीनं एका मुलाखतीत सांगितलं होतं. मालिकेसोबतच त्यांचं प्रेमही फुलत गेलं. तर पुढे दोघांनीही जास्त वाट न पाहता आणि कुटुंबियांच्या आग्रहास्तव 2011 साली एकमेकांशी लग्नगाठ बांधली. रिद्धी आणि राकेश एकमेकांचे चांगले मित्र होते आणि याच मैत्रीच्या आधारे त्यांचा संसारही अगदी सुखानं सुरू होता. दोघांनाही टीव्हीचं बेस्ट कपल म्हटलं जायचं. दोघांच्या नात्याची बरीच चर्चाही व्हायची. मात्र सगळं काही सुरळीत सुरू असताना दोघांच्याही नात्यात दुरावा आला. राकेश आणि रिद्धी यांनी 2019 साली घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. दोघांच्याही घटस्फोटानं त्यांच्या चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला होता. हे लग्न मोडल्यामुळे राकेश बापट देखील डिप्रेशनमध्ये गेला होता. हे लग्न वाचवण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न केल्याचंही त्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं. दोघांनाही एकमेकांच्या बऱ्याचशा गोष्टी खटकत होत्या आणि त्यामुळेच आपण वेगळं होण्याचा निर्णय घेतला, असंही त्यांनी सांगितलं होतं. तर पुढे आपल्या कुटुंबासोबत राहण्यासाठी राकेश मुंबई सोडून पुण्याला गेला. आज जरी दोघंही एकत्र राहत नसले तरीही आपल्यातली मैत्री कायम असल्याचं दोघंही सांगतात. दरम्यान नुकतीच रिद्धीनं एक मुलाखत दिली आहे आणि यावेळी रिद्धीनं तिचा पूर्वाश्रमीचा पती राकेश बापटविषयी देखील उल्लेख केला. ती म्हणाली, तो माझा एक्स असला तरी तो माझ्या जवळच्या मित्रांपैकीच एक आहे. माझे अनेक जवळचे मित्रमैत्रिणी असे आहेत जे अभिनय क्षेत्रात काम करत नाहीत, पण आम्ही अगदी जवळ आहोत. दरम्यान राकेश 2021 साली आलेल्या बिग बॉस हिंदीतही दिसला होता. तेव्हा बिग बॉसची कंटेस्टंट आणि अभिनेत्री शमिता शेट्टीसोबत त्याच्या अफेअरच्या चर्चा समोर आल्या होत्या. पण 2022 साली दोघांचंही ब्रेकअप झाल्याचं समजलं. तेव्हा याविषयी तुम्हाला काय वाटतं? तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.